छत्रपती संभाजीनगरमधून फसवणुकीची एक मोठी बातमी समोर येते। जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना तब्बल 1,12,50,000 रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। शहरातील सिडको पोलीस ठाण्यात व्हिक्टरी ट्रेडर्सच्या संचालकासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमधील जळगाव रोडवरील सौभाग्य चौकात असलेल्या व्हिक्टरी ट्रेडर्स कार्यालयामार्फत हा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे। जुलै 2023 पासून सुरू असलेला हा फसवणुकीचा खेळ 25 मार्च 2026 रोजी उघडकीस आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी गुंतवणूकदारांना दरमहा 2 ते 12% भरघोस परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवले होते। या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी कष्टाची कमाई या कंपनीत गुंतवली। मात्र मुदत संपल्यानंतर ना परतावा मिळाला ना मुद्दल। अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली। या प्रकरणी पोलिसांनी गुरुप्रसाद शंकर, सुपर्णा गुरुप्रसाद चव्हाण, विठ्ठल भागाजी तांदळे, सुधाकर शंकर खंडागळे, तरुणा चव्हाण, सोनी मनचांदनी आणि त्यांचे इतर साथीदार यांच्यावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली असून अशा प्रकारे जादा व्याजाच्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय।